बंद करण्याचे निर्देश देण्यात आले। अधीक्षक आणि मुख्याध्यापकांवरती सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। पालकांच्या आंदोलनानंतर प्रशासनाची धावपळ उडाली। आणखी एक मोठी बातमी, कॉकरोच जनता पार्टी ही सामाजिक चळवळ आहे असं अनिश गवांदे यांचं म्हणणं आहे। या चळवळीनं राजकीय स्वरूप घेतलं तर त्याला पाठिंबाच असेल। पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांदे यांची ही प्रतिक्रिया। सीजेपीचा राजकीय पक्ष झाल्यास पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच युतीसाठी पुढाकार घेईन असं अनिश गवांदेंनी म्हटलंय। परंतु हा निर्णय पूर्णपणे अभिजितचा आहे असं देखील गवांदेंनी म्हटलं। आपल्या बरोबर आहेत आता। अर्थातच या सामाजिक चळवळीचं अखेरीस राजकीय पक्षामध्ये अनेक रूपांतरणं आपण पाहिलेली सुद्धा आहेत। अर्थात काँग्रेस देखील त्याचाच अपवाद आहे, आम आदमी पक्ष देखील त्याचाच अपवाद आहे। अशाच पद्धतीने कॉकरोच जनता पार्टी ही आगामी काळात काही राजकीय मुवमेंट सुरू करणार का? काही हा प्रश्न तुम्हाला अभिजितला विचारायला पाहिजे, तो निर्णय घेणार आहे याच्यावरती। पण मी हेच म्हणेन की आम्ही राजकारणात आहोत। कुठलीही सामाजिक चळवळ जर एक राजकीय पक्ष बनत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये जितके जास्ती पक्ष तितकंच चांगलं। विचारधारा मांडावी, मुद्दे मांडावे, एक क्लिअर पाथ फॉरवर्ड ठेवावा आणि ते एक राजकीय पक्षाच्या द्वारे होऊ शकतं। तर कॉकरोच जनता पार्टी उद्या राजकीय पक्ष झाला तर मी त्याचं स्वागतच करेन। मी उलटं म्हणेन की तो पक्ष झालाच पाहिजे। कारण काय आज तरुण नेतृत्व जो निर्माण झालेला आहे या चळवळीतून त्याला एक संधी मिळाली पाहिजे आणि जर कॉकरोच जनता पार्टी ती संधी देऊ शकली तर चांगलीच गोष्ट आहे। आम्ही पण संधी दिली पाहिजे तरुण लोकांना। मित्र म्हणून माझी जबाबदारी आहे त्याला पलंगात ठेवणं आणि सांगणं की तू बेडरेस्ट सांगितलेली आहे तर बेडरेस्टचं पालन कर। तर त्याला खाणं देणं ही माझी जबाबदारी आहे, त्याला घरी ठेवणं ही माझी जबाबदारी आहे। बाकी जो निर्णय घ्यायचा आहे तो अभिजित घेईल आणि तेवढी खात्री आहे की जो निर्णय घेईल चांगलाच। आणि ठीक आहे, तर त्यांचं सामाजिक चळवळ राजकीयात रूपांतर झालं तर मित्र म्हणून राजकीय देखील पाठिंबा असेल। तुम्ही एका वेगळ्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते आता कोएलिशन टॉकसाठी मला बोलवतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर इथेनॉलच्या निर्णयाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता। इथेनॉल मिक्स केल्यामुळे वाहनं बिघडत असतील तर मोबदला द्या। या सर्वांनी या सगळ्याला जबाबदार असणाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे। नितीन गडकरींच्या राजीनाम्यावरील प्रश्नावरती राजू शेट्टींचं हे उत्तर। एक तो इथेनॉल पेट्रोल पे मिक्स होता है, इसके ऊपर जो इसमें एक्सपर्ट है, ऑटोमोबाइल एक्सपर्ट हमारे देश में बहुत सारे लोग हैं, उनकी राय लेनी चाहिए थी। और इसमें अगर कोई दिक्कत आती है या एवरेज कम होता है तो उसका मुआवजा देना चाहिए था ना। E20 के नाम पे सरकार पैसा कमा रही है, तेल कंपनियां पैसा कमा रही है और लूट रहे हैं आम मोटर मालिकों को। ये गलत है। इस्तीफा की मांग करेंगे क्या आप? ये जो भी इसके लिए जिम्मेदार है उनका इस्तीफा देना ही चाहिए। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राज्याचे मुख्यमंत्री होणार असं भाऊसाहेब वागचौरे म्हणालेत। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंचं हे विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। खऱ्या अर्थानं विकासाची गंगा सर्वसामान्यांच्या पुढे, गरिबांच्या दारापर्यंत, गंजलेल्या माणसाच्या मनापर्यंत विडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आणि उद्या होणारे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी केलेले मात्र लक्षात ठेवा। आणखी एक महत्त्वाची बातमी, सांगलीमध्ये शिक्षकांच्या सोसायटी सभेमध्ये गोंधळ आणि धक्काबुक्की झाली। सत्ताधारी संचालकांनी नीट कारभार केला नसल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपानंतर सभागृहामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि सर्वसाधारण सभेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले। मोठी आर्थिक कणा असणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पगारदार पतसंस्था आज तिची जनरल सभा चालू असताना सभासदांना जे रुचलेले विषय होते ते अत्यंत खूप अशा चांगल्या पद्धतीने आम्ही मान्य केले। पण ज्या विषयावरती नको त्या विषयावरती त्यांची चर्चा करण्याचा जो आग्रह होता विरोधकांचा, तो आग्रह आम्ही तो बाजूला ठेवल्यामुळं की वेगळ्याच पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत चेअरमन या नात्यानं मी या ठिकाणी स्पीच करत असताना माझ्यावरतीच तो माईक भिरकवण्याचा प्रयत्न केला। असंविधानिक असून ते त्या ठिकाणी कायदेशीर
महत्वाची बातमी अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये विद्यार्थिनीनं आपलं आयुष्य संपवलं. नीट परीक्षेमध्ये गुण कमी आले त्यामुळे विद्यार्थिनीनं आपलं आयुष्य संपवलं असल्याचं कुटुंबियांनी सांगितलेलं आहे. अंकिता सांगेला नीट परीक्षेमध्ये 166 गुण मिळाले. अपेक्षित गुण न मिळाल्यानं मानसिक तणावातून या विद्यार्थिनीनं आपलं आयुष्य संपवलंय. दरम्यान निलेश लंके यांनी पालकांची सांत्वनपर भेट देखील घेतली आहे. सांगली नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली. त्या कुटुंबाला आता हे भेटलं. त्या मुलीने सुसाईड नोट लिहून ठेवली. त्या नोटमध्ये उल्लेख केला की ही घरची परिस्थिती, नीट परीक्षा पहिल्या पेपरमध्ये ज्यावेळेस पेपर फुटी झाली, नंतरच्या पेपरमध्ये तिला कमी मार्क पडल्यामुळं आत्महत्या केली. या सगळ्या गोष्टींना जबाबदार जर कोण असेल तर सरकार जबाबदार आहे. ज्या ज्या मुलांनी आत्महत्या केली त्या मुलांना शासनाने भरीव अशी मदत केली पाहिजे. उद्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हाच प्रश्न पुन्हा त्या ठिकाणी मांडणार आहे. तिकडे सोलापुरात सुशीलनगर परिसरात आई मुलीनं आपलं आयुष्य संपवलंय. रेल्वेखाली झोकून देत मायलेकीनं आपलं आयुष्य संपवलं. रेल्वे पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आलाय. मायलेकीने टोकाचा निर्णय का घेतला हे मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आई आणि लेकीनं आपलं आयुष्य संपवलेलं आहे. रेल्वे पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा देखील करण्यात आलेला आहे. मात्र मायलेकीने हा टोकाचा निर्णय का घेतला या संदर्भात अद्यापही कुठली माहिती मिळालेली नाही. जळगावमध्ये पतीने पत्नीची हत्या केली. शेत विकण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला होता. भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा या ठिकाणची ही घटना आहे. आरोपी पती आत्माराम राठोड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. भडगाव पोलीस ठाण्यामध्ये मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.